हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे हॉटेलला सुट्टी म्हणून आमची मम्मी आहे घरी. तुम्ही म्हणता तू शाळेत नाही का गेली? मी शाळेत गेली ती पण परत मग घरी आली. काय म्हणते हळूहळू? काही नाही. शाळेत जायला कसं आहे माहितीये का तुमचं? काय काय झालंय? तुम्हाला गाडी पंक्चर आहे का, हवा भरायची का नाही का, काय ती कळलं पाहिजे ना. आपण गाडी फिरवतोय म्हणल्यावरती आपल्याला गाडी दिली एवढी मोठी आणून, ती कशी ठेवायची कशी नाही. आता काय झालं? गेलेली सुद्धा माहित नाही ते तुम्हाला. हवा भराव की टायमिंग. आता कोणी चालवलीच नाही. 2 दिवस कोणी चालवलीच नाही. 2 दिवस कोणी चालवलीच नाही. अगं नवी गाडीला तिला फोपोटा इतकं बोट फोपोटा बसलाय. ए मम्मी आता 2 वर्ष होत आलं की असं का करती? 2 वर्ष रोज मोटर चालू आहे पण कधी त्याला पाणी मारायचं नाही, कधी धुयचं नाही. बघती गाडी कशी दिसते. हा पण आम्ही शाळेत गेलो की आम्हाला सर म्हणले येऊ नको. मग आम्ही काय करू? सर आता म्हणते की तुम्ही 9 वाजता गेलं, सर म्हणणारच की म्हणा नाही, शाळेत 9 वाजता कुठे जावं? 7:15 वाजता आम्ही शाळेत असतो म्हणते. चाकात हवा गेली, परत चाकात हवा भरली आणि सर दिसलं. सर खरं म्हणजे काम काहीच नाही, फक्त तेवढंच काम आहे तुम्हाला. सकाळ सकाळ अभ्यास करणं आणि हे करणं. सायकली उतारास होतोय म्हणून गाडी घेऊन दिली. मम्मी गाडी तुला घेतली या तिथे फक्त आम्हाला चालवायचं म्हणजे सगळं आहे, फक्त एकाच गोष्टीवर जात या. काय करायचं आता? पण सर लक्ष दिलं कुठं कुठं नाचावं माणसाने. एकटं माणूस कुठं नाचायचं. अगं मम्मी पण सर अन्नासाठी आलं तर माझ्यासाठी नव्हतं आलं, त्यामुळे मला कसं बोलती तू? असू दे आता, काय कुणासाठी का व्हायना पण आलतच की. सांगितलंच ना त्यांनी. बघ सरांनी माझी प्रशंसा केली. त्याची बोर्डाची परीक्षा आहे. मग सर सांगणारच की आता हे करणारच की, खवळणारच की. म्हणजे तर भाजी सांडली ग. काय भाजी सांडलेली ड्रेसवर. कुठं भाजी सांडलेली? ती येल्लो ती रेड डाग आहे जेवढं निघतंय तेवढं काढलं. तरीचा स्वयंपाक करायचा अजून मस्तपैकी. ताजी भाजी आणायची आता. शापूची भाजी, चुका आणि मस्तपैकी आता गरगोटी भाजी करायची. मोटर चालू होती ना, सकाळची लाईट आहे. कपडे लय होते पोरांची शाळेची न्यायची. मग म्हणलं आता मोटर चालू आहे, गरम गरम पाणी येतं मोटरचं. मोटर चालू असल्याचं विहिरीतलं पाणी गरम येतं, मग लय गार लागत नाही. तर म्हणलं चला आधी कपडे धुवून घ्यावं होती. पाणी लावले झाडांवरती. आणि आजी गेली आमची ह्याची आमच्या हाती गेलं शापूची भाजी आणायला. शापूची नाही, तांदूळची. तांदूळची भाजी मला सांगितली आणायला. शापूची भाजी गरगटी करायची. कुठनं घेऊन येते तुझी तू चांगली कुठनं पण तांदूळची भाजी कडवा खायची आणायची. पण म्हणलं आता हे कपडे तांदूळची नाही, शापूची भाजी. शापूची आणली की ताजी कुठनं पण ह्याच्यात लावली की आपण. कसं काय मला माहित नाही. तांदूळची भाजी मला आणायला सांगितली. म्हणलं थांबा आता मला एवढं कपडे धुवून टाकू द्या. माझा शर्ट घासून दुगले मळलाय. चांगली भाजी घेऊन येते म्हणलं तांदूळची मस्तपैकी करा. पण फाड नको. हो याडच लागलंय मला तुला कपडे फाडायला. नाही तुला घासते मग ती दगडावर ही करून करून. छोट आलेली कपडे. हो बापू कुठे गेले? तिथं फाड काढाय पाणी. बापू गेलेत लाकडीला दळण आणायला. आजीचं चाललंय घरात भाजी शिजाय घालायचं. स्वयंपाकाला आज उशीरच झालाय. जाऊन द्या आता काय आज पोरं शाळेत पण नाही जायची. करावं निवांत म्हणलं. जायचंय रानात वाय थोड्या वेळ. लसूण हे कसा उगावलाय कसं यायचं बघून. तर गाडीत हवा भरा जाईन का रानात गाडी? पप्पाला किंवा कोणाला तरी गाडी सर्व्हिसिंगला न्यायला लाव की. अगं पप्पाला विचार की काय म्हणतात बघ. गाडी सर्व्हिसिंगला किती दिवस झाला आली तुम्ही? नाही नाहीच. पप्पा काय म्हणतात बघ की. नाहीला आज आहे शनिवार, उद्या रविवार आहे. रविवारचं नसून ही करायला बंद असतो. पण सोमवारी होईलच की. सोमवारी आम्ही जाईल कसं तरी बापूला सोडवायला लावलं. नंतर येईल आम्ही. घेऊन असू दे. त्याला लय उशीर पण झालाय. झालंय कामच. पाणी येत आहे का बघ वरती. तर झाडावर नळी टाकली नाही. नाही तर जायचं गाईच्या खाली. नाही झाडावर गाईला टाकल्यात. गाईला गेली गोला आणून टाकल्या. ऊस तोडायचा आहे अजून. उगाच सकाळी लवकर उठावलं. काय म्हणते? सकाळी लवकर उठावलं. मग काय सकाळनं लवकर उठले काय सांगायचं तू आता. लय लवकर उठली असू द्या. आजीचं काय झालंय दाखवते.
गप्पा पाणी चालेल मना घेत जाऊ नका तुम्ही ती मी काही बोलतो म्हणजे काही नाही बोल चांगलंच बोलते पण पाणी लावत असते सारखंच आमच्या आजीसारखं. अगं मी भाजी करते ग. कशाची? राजगिरा, चुका इतकं सगळं मिक्स. आणि पालक. तू पालक टाकली त्या गम्याला आणि तांदूळचा सगळं मिक्स आहे बघ. मस्त वेगळी करायची भाजी आणि भाकरी आज. आता ही कुठनं भाजी आणली? हं? ही कुठनं भाजी आणली? काय राजगिराची. आपल्या हे तर गावली ती ती भाजी टाकली होती ना कुठं? हे तर दारात. काय म्हणते मग? काय म्हणते? काय नाही चाललंय आज लय दमाने चाललंय आज. पार 9 वाजल्या का किती? हा 9 वाजले असतील. 9 वाजले ना. चालले दमाने. मम्मी आणि पप्पा घरी येतात. आजे हो इकडे बघ की डोकं काय विचारलं नाही. डोकं येतो का आता? सकाळ सकाळ काय म्हण ग करू? देवपूजा झाली ही झाडून झाली. 2दा-3दा पाहुणा आले, चहा झाला. आणि मग आता काय करू? ही भाजी आणली. आता ही भाजी 12 प्रकारची गोळा केली. 12 तरी प्रकारची का? तांदूळचा, राजगिरा, इतकं कशाला गोळा करत ही चुका. आणि मग आता ही भाजी करायची, शिजा टाकायची आधी. आणि मग बघायचं दुसरं. देवपूजा तर झाली पाहिजे ना आज. लवकर देवपूजा केली तरच मला तर बरं वाटतं. त्याच्यामुळे म्हटलं आता देवपूजा ही करून आज काय निहारे जायचं पण लसूण खुरपायला आज लसूण खुरापती किंवा हिरबळ मम्मींनी. परत मग तिसरा पारा जायचं गव्हात काढायला गईला. कुठं? खालच्या जागेवरच गव्हात हे काढायला. वेळेस आणण्याला नाही मी नाही जाणार. तिथलं कुत्रीला डेंजर येतं. शिकडून रस्ता आहे अगं. तिकडून जायचंच नाही आज. घरामागनं जायचं. कुणाच्या? त्यांच्याच घरामागनं. पूर्ण नाही जायचं. पाठीमागनं आहे रस्ता. बापून आम्ही तिकडूनच आलो का. मस्तपैकी म्हणलं आता पाठीमागनंच यायचं. कुत्रीला डेंजर असेल बाबा. सगळे चौकून बाबा बाबा बाबा. मी तर गाडी चढून तिथनच पळत गेली सगळं करून. चूल दुखतीया. ती मागती सरपान शिरक सरपान पाहिजे तिला चुलीला. तो कशी दुखती बघ की. तिला लय शिरक सरपण कुठनं आणणार तुम्ही? सरपण कुठनं आणणार? सरपान इथलं तालीचं काढलं होतं आपल्याच. बापू तरी नाही. बापूचं प्रवचन ऐकायला आणि कसं घ्यायला कसं भारी वाटतं. कॉमेडी पण असतं थोडं. अगं ते दिवशी मी एक पिंडी आणली होती शेपा भाषेची. आपली आली का अजून एक पिंडी वे आजी ती पिंडी नाही ग. पण आपलं थोडं थोडं झुकून आणली होती. पण आता ती कसली आता ती घालायची काय. ही भाजी करायसाठीच काल सकाळी. पण आता काल सकाळी तर काय लग्नाला जायची गडबड आणि कशाची भाजी करायची. आता ही नीट करायचं. लसूण सोलायचा. ही भाजी म्हणजे लई मोठं ही बघ. काय करायचं पण असून द्या. खायचं म्हणल्यावर काय उशीर का लागाना. आणि त्याला नीट करायचं वेळच नाही ना आधीच. कवा नीट करावा आणि कवा करावा. आणि एक एक मोड काढला नाही होंडीतला हुट करू ऊच काढू. कुठल्या होंडीतला? आपल्या त्या पडेल्या कडला आहे की भाजी असली. पण ती बारीक आहे ना छोटी अजून. हां हां. कवळी लय. त्याच्यामुळे त्याला उशीर. आणि आता करायला उशीर लागतोय. पण म्हणलं आता संध्याकाळी करू मम्मीला आणि त्यांना काहीतरी आपलं खीर करता का? करू धपाटे फिपाटे काहीतरी. खीर पण दूध नाही ग आपल्या. पाण्याची नुसती. दूध नाही त्याच्या. तांदळाच्या खीर दूध असतं व्हय? खीरच लय दिवस झालं खाल्ली नाही मी. करू खिरीला तरी काय तूप आहे. सगळे फक्त दूध ना. सगळे फक्त दूध नाही. परत ना काय इलायची आहे. परत ना सगळंच आहे. करायचं संध्याकाळी आता काय.
बघ ही पार सुकून गेलंय. नीट करायची पंचायत. असू दे, राहू दे आजी. असू दे तर. गार्डन पण एकदम असं छानसं झालंय. बाय 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 बाय. बाय बाय.